सविता, कुठे चालली सविता तू? आई, येतो मी मार्केटमधून. काम आहे मला अर्जंट. आजी आजी, मी पताना घ्यायला चाललो. खरंच काय वजह? जाय जाय, आण मस्त पता. चल आई, येते मी. चिंताजी बाबा, तुम्हाला माहिती आहे काय सविता कुठे चालली म्हणून? नाही नाही शांती, मला नाही माहित कुठे चालली तर. मला तर वाटलं की हे साड्या खरेदी करायला चालली काय. आणि चिंताजी बाबा, हिनं साडी कोणी आणली? त्या दिवशी मनीषाला सांगितलं त्याच्या बहिणी घेऊन द्या म्हणून, तिच्यासोबत ट्रेन गेली नाही. शांती, आपण सांगते ना नवरा बायको जाऊन दोघं जण. तू काल टेन्शन घेऊन राहिली? असं नाही पाहिजे मग. पोरीने मायली घेऊन दिल्या आणि सासून सुनेली घेऊन दिल्या आणि साड्या. त्याच्यासाठी चिंताची बाबा मी म्हणून राहिली. नाही तर कोणी घेऊ ना घेऊ, मला काही गरज नाही. चल, कपडे धुवून टाकतो मी. कपडे राहिले ना धुयाचे, तिनं त्याची केली धुई आहे. मै राहिले ना. शांती, कपडे रोज देतो आता. चल बरं माझं सांग सविताबाईच्या घरी. चल तू. चिंतेची बाबा, कायच्यासाठी? चल ना शांती, पाहि ना सविताबाईची सून प्रेग्नेंट आहे ना. पेळे मागायला जाऊ ना आपण. चिंतेची बाबा, आता तर पेळे मागतात ना, ते तिळाचे लड्डू देऊन देईन आपल्या हातावर. खा म्हणेन तिळाचे लड्डू आता. शांती, तू राय घरीच. तुला मला म्हणायलाच पुरत नाही. मीच चाललो. काही गरज आहे का चिंतेची बाबा तुम्हाला जायची? बाहेरचं काम असते पेळे मागायला जाणं. आणि तुम्ही काय झाडे चालले? शांती, मला तू कधी सोडतो जात जाऊ काय? बाहेरचं काम असते, माणसाचं काम असते. माझ्या मनानं मी जे करतो ते मला करू देत जाय तू. आज सांगतो तुला मी. कधी बी पाहिजे तर मला टोकत राहते. कधी बी पाहिजे. हाव तर चांगलं म्हणतच नाही मला. काय करा या माणसाचं. चल, कपडे धुवून टाकतो. कुठे गेली कुठे नाही, जाऊ दे बापा कुठे जागे. धंदा राहिला घरातला. आई, जमल्या या बरी गे. आली आली. बबली, काय झालं बबली? आई, पाहि ना आई, मस्त मी गुळाचा पाक करून तिळाचे लड्डू बनवले आई, मकर संक्रांतीसाठी. खरंच काय बबली? माय किती चांगलं बनवलं हो बबली तू. तिळगुळ काय बनवलं, शेंगदाण्याचे लड्डू काय बनवले, तिळाचे लड्डू काय बनवले, आता तिळाचे पाकाचे लड्डू काय बनवले, सगळ्या तिळाचे. नाही नाही बबली, लय हुशारात बबली तू, खरोखर गुणवंत सुनास मै. आई, खाऊन पाहिजे एक लड्डू आई, कसा झाला तर पाहिजे आई खाऊन. ठीक आहे बबली, आण ठेवून देतो. एक लड्डू खाऊन येतो. बबली, एकदम मस्त झालं बबली. स्वाद तर लय चांगला आहे वाटते. बबली, दे ना एखादा लड्डू. झाला असेल तर झालेच ते काय घंट्यापासूनचे. हा बंटी, झाले लड्डू बांधणं सगळे सगळेच. रात्रीच झाले. काऊन काऊन दे ना मला खायला एखादा. तुला टेस्ट सांगतो ना मी कशी झाली काय झाली. बंटी, आम्ही टेस्ट बनवताच पाहून घेतली. तुम्ही काही काळजी नका करू. तू ठेव म्हणा फक्त चोरून. पाय, तुझे लड्डू कसे गायब करतो मी. गुड्डी, उठ ना गुड्डी. खाता काय झालं तुला? आता तर नाश्ता केला पोटभर. इकडे येऊन पाशीन तर झोपली मी. काय करू माझ्या सासूचं. आई, तुम्ही या ना घरी आता. मला मळमळ होऊन राहिला आई. मी दवाखान्यात जातो दुपारी. अक्कल नाही तिले. दवाखान्यात जा आणि धंदा करायला सुरू लागा. मला सांगते ती दुपारी जाईन म्हणून. एखादी तर न सांगता चालली गेली असे दवाखान्यांनी. पाहि ना, इले कदर तरी काय सासूची. एवढा राबते सासू. सविता, आहे काय घरी सविता? कोण आहे? शांताबाई आहे काय? ये शांताबाई घरात. आली आली. आता बाई गुड्डी, काय झालं गुड्डी? काही नाही माहिती. तिने शांताबाई मळमळ होऊन राहिलं. तिने म्हणा दवाखान्यात जाय. दवाखाना काही उघडा नाही, तिला जो पाहिजे तो. आता संध्याकाळी पाठवीन मी श्याम सोबत दवाखान्यांनी. अरे वा, रविवार आहे ना आज. सविता, गुड न्यूज आहे गुड न्यूज. कधी सांगशील मला तू? शांताबाई, तुझ्या तोंडात साखर पडो शांताबाई. सविता, दवाखान्यात नेलं नाही का अजून? एक काम करू ना मग, खाली घरी बसत एका दवाखान्यात धरून बसतं काय, दुसऱ्या दवाखान्यात जाय का गुड्डी? शांताबाई, मला तसंच वाटून राहिलं आता. गुड्डी, चलतं काय गुड्डी दवाखान्याने दुसऱ्या? गुड्डी, चल ना दवाखान्यात दुसऱ्या चलतं काय? आई, मला सध्या आराम करू दे तुम्ही आता. मी कुठेच येत नाही. आता घरचे कामं करा तुम्ही बस. शांताबाई, माझ्या सुनीने नाटक तर नशीन केलं. आता मकर संक्रांती आहे, लय मोठे कामं करावं लागतात. पुरणाचे पोळ्या हे ते. तशी तर लय ऐदी आहे. सविता, तू कशी जास्त बोलू नको बाई. तिथून म्हणेन शांता काकू आली ना सासूले भडकून दिलं. चल सविता, मला काम आहे. मी सुनबी घरी नाही आहे. चल येतो मी. ठीक आहे शांताबाई, जाईये. पण उद्या नक्की येतो.
तिळगुळ घेऊन, तिळाचे लड्डू, शेंगदाण्याचे लड्डू, अजून काही असेल तर घेऊन येतो शांताबाई सगळं. हा? अरे हा सविता, आठवणच नाही मला. मग त्या घरी केला असेल तर हात देऊन दे ना मला. गंमत केली ना शांताबाई. काही नाही पाहिजे मला, जाय तू. ती सून आली घरी चत्र्या वानाची. तिला असं वाटतं का आपणच हुशार आहो की काय. चल गुड्डी, स्वयंपाक पाणी करतो मग मी आता. कर बापा, तू आराम कर. त्या नशिबात आराम लिहिलाय आता. असा राग येते माझ्या सासूचा. असं वाटते धडधड धडधड, काय बोलून काही नाही. तर जाऊ दे, कुठे नांदी लागत बसतो अशा वात्रट बाईचे. आई आई, मला पतंग घेऊन देशील नाही? पिंकी, घरून याच्या वेळेस काय म्हणत तू? आई मी तुला पतंग मागत नाही. आता काय मागून राहिली? आई दे ना आई, आई दे ना आई, एकच पतंग दे जा घेऊन. ठीक आहे, चल. चला आता घरी गेल्यावर मस्त तिळगुळ घेतो, शेंगदाण्याचे लड्डू घेतो 5, तिळाचे लड्डू घेतो 5, आणि शांताबाईच्या घरी नेऊन देतो डब्बाचा डब्बा. बिचारी शांताबाई दरवर्षी माझ्या घरी लड्डू घेऊन येते पोरील त्यासाठी. शांताबाईच्या घरी मी कधीच नाही दिले. आता यावर्षी पहिली मीच नेऊन देतो शांताबाईच्या घरी. अरे काकाजी, आता रे नका दाखवू साड्या. नवीन जो माल आला असेल त्या साड्या दाखवा तुम्ही मला. ठीक आहे मॅडम, बसा तुम्ही. मस्त साडी घेतो माझ्या पसंतीनं. काही कोणाची आवश्यकता नाही आहे. सासू घेऊन देईन, नवरा घेऊन देईन, नाही देणार घेऊन. मला स्वतःला बी घेता येते. आई चल नाही, लवकर लवकर. तू लवकर साडी घे आता. दुकानात चालली हिंडायला नाही तू. मी पतंग घ्यायची राहिली. ओजेस बेटा, तुला म्हटलं ना मी तुला पतंग घेऊन देतो, तू काळजी नको करू. सांग आता, माझ्या भोवती स्वयंपाकाला सिलेंडर चाललं गेलं. सुनीच्या भोवती असते सगळं बरोबर असते. थांब मी श्यामलीच फोन करतो, सिलेंडर घेऊन ये म्हणून एखादं. चुलीवर किती डोळे फोडत बसू मी. हॅलो श्याम, कुठे आहे श्याम तू? काय झालं आई? काय झालं म्हणता बापा? पाहि ना, सिलेंडर गेलं ना. एवढा मोठा झाण्याचा स्वयंपाक मी चुलीवर करू काय रे? आई आता 2 दिवस काढतो. 2 दिवस गेल्या, तिसऱ्या दिवशी आणतो आई मी. आता लय अडचण आहे सिलेंडरची. कशा गोष्टी करतो श्याम तू? पुरणाच्या पोळ्या हे ते कसं करू मी? सणाचा स्वयंपाक चुलीवर. आई पहिले जशी करस तसा कर. ठीक आहे, ठेव. हॅलो श्याम, श्याम किती हरामखोर आहे. हरामखोर अशाले बायकोची कदर करते आणि मायची कदर नाही त्याले. पहिले जसा कर स्वयंपाक तसा स्वयंपाक कर म्हणते तू. थांब म्हणा तुला आता हॉटेलातून स्वयंपाक करून आणायला लावतो मी. मी टोले नाही घेत चुलीवर. मी नाही घेत टोले. किती काही घेऊन लाव नाही की तुले. एवढं असेल तर त्या बायकोला करायला लावणार चुलीवर स्वयंपाक. माझ्याच्यानं होत नाही चुलीवर. मनीषा चल ना, मनीषा झाली नाही का तयारी अजून? चलतो म्हणतो ना मार्केटला. हा हा, आली आली. काय झालं संदीप? मनीषा तू म्हणता ना मी कलर पसंत करायला येतो साडीचा म्हणून. हा संदीप, मला माहित आहे कोणता कलर घ्यायला लागते म्हणून, आणि या संक्रांतीला कोणता कलर चालत नाही म्हणून म्हटलं तुम्हाला मी येतो सोबत. चल मग लवकर. झाले ना लाडू बनव ना? लाडू तर मी रात्रीच बनवले. चला. सविता ये ना इकडे आता. तशी तर भली ठसम करतो तू. आता कोण चालली गेली घरांदी? पायता नाही आला का तुले? एवढा मोठा महागाचा 15,000चा मोबाईल हरवला होते. कपडे काढायला गेलती ना मी. कपडे काढायला जायले एवढा ठसम करून आला तुम्ही. तुमच्यानं कधी होणारच नाही काय असं नुकसान. पण सविता मला एवढं समजते, तुला मोबाईल सोबत न्यायची काही गरज आहे काय? घरी नाही ठेवता येत काय तुले? आई आता मला माहित आहे काय मोबाईल सोबत नेला तर हरपून जाईन म्हणून. तू आजकाल सविता जास्त हुशारी करायला लागले सविता. तू माहित आहे तुला सगळंच. मला सांगू नको तू आता. आणि मी तुला आता घेऊन देणार नाही काहीच. त्या दुकानात जाऊन पाय म्हणतो साडीच्या, तर ती पडला असेल सांगता येते काय? पण नाही, तिला कमीपणा वाटते दुकानात जाणं म्हणजे. मला माहिती नाही तर ती पडला नाही म्हणून तरी मी तुला डबल डबल विचारासाठी. सविता तुला काही नेट नाही ना. तू कमाई करू राहिली, 1 रुपया देऊन आली का घरांदी? महिना झाला मी गंमत पाहून राहिली त्याली. अरे बापरे, आलं बी तुमच्या डोळ्यांदी आई. हा जाय मोबाईल घेऊन ये. मोबाईल घेऊन यायले वय 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 करे. मोबाईल नेऊ नको नेऊ नको. 8 दिवस झाले पुराणा मोबाईल घेऊन दिला उधारीत पादारींदी, आणि तिने हरून बी टाकला. जाय, मला तर वाटते तू तर आईलेच नेऊन दिला. हाव तू आईलेच नेऊन दिला सविता. ते तुम्ही रिकाम्या गोष्टी करू नका आई. मी शिल्लक बोलून आली तुमच्यासोबत. पहिले मोबाईल घेऊन येतो. लवकर मोबाईल घेऊन ये, नाही येऊ नको घरांदी. तुमचं जास्त झालं बरं आई. तुमचं लय झालं जास्त आता. मग खरं खरं सांग, मोबाईल त्या कोणाला दिला? तू आईले दिला ना त्या मोबाईल? खरी बोल सविता तू.
थांब म्हणा सासूबाई, तू मस्तीच जिरवतो मी. सविता, ऐकू आलं का तुले? थांब म्हणा तू तू त्या आईने मोबाईल नेऊन दिला. मला 100% माहित आहे सविता म्हणा. थांब तू. सविता,